हेची गंध तोची थोडे बंद तोची थोडे बांध अज्ञानाची. आणि मामांच्या आरतीमध्ये सुद्धा भंडाऱ्याचं महत्व मायबाप सांगितले. दिन दुबळ्यांना मामा रक्षिती, निपुत्रिकाला मामा संतान देती, कण्या रोग्याला औषध होती, भंडाऱ्याचा महिमा वर्णावर किती. भंडाऱ्याचं वर्णन करताना मामांनी स्वतः सांगितलेलं आहे, दिन दुबळ्यांचं रक्षण करतो त्याचं नाव आहे भंडारा, निपुत्रिकाला संतान देतो त्याचं नाव आहे भंडारा. आणि भक्तावरती संकट आल्यानंतर ते संकट भाकरी प्रमाणे ताटात कुस्करतो ना, आणि भक्तावरती मायेचं छत्र धरतो त्याचं नाव आहे भंडारा. आणि या निंबोडी गावामध्ये ज्या माणसांनी अन्नदान केलं असेल, ज्ञानदान केलं असेल, आपापल्या परीने मामांची सेवा केली असेल, निश्चितपणे त्याच्या थरावरचं कुठलंही 18 विश्वाचं दारिद्र्य असो, कुठलंही संकट असो, ती मामा भाकरीप्रमाणे ताटात कुस्करल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या जातीत, कोणत्या मातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातात नसतं. कोणी कुठेही जन्माला येऊ शकतो. भगवान श्रीकृष्णांचा जन्म यादव कुळात झाला. ज्ञानोबरायांना लहानपणापासून संन्यासाची पोरं म्हणून हिणवलं. तुकोबरायांचा जन्म वाणी कुटुंबात झाला. सुखोबरायांचा जन्म शूद्राच्या घरी झाला. जनाबाईनं आयुष्यभर दास्यत्व पत्करलं. मीराबाईसाठी जगाच्या मालकाने विषाचा पेला घेतला. कुणी कुठं जन्माला यावं हे तुमच्या आमच्या हातात नाही. खर तर निश्चितपणे धनाचा धनगर भाग्यवान आहे. अनेक कुळामध्ये संत जन्माला आले. संतांची परंपरा पाहिली तर 12व्या शतकापासून 21व्या शतकापर्यंतची ही परंपरा आहे. अनेक कुळांचा उद्धार संतांनी केला. पण मायबाप एकमेव असं कुळ होतं ज्या कुळाचं नाव होतं धनगर. त्या धनगर कुळाचा उद्धार करण्याकरता कुणीतरी धनाचा धनगर जन्माला येण्याची आवश्यकता होती. आणि ही आवश्यकता पार्वती मातेनं शिवफळा चक्रवर्तीला बोलावून दाखवली. सगळ्या कुळामध्ये संतांनी जन्म घेतला, देवांनी जन्म घेतला, तरी पण असं एकमेव कुळ राहिलंय माझ्या शिवभक्ती करणाऱ्या धनाच्या धनगराचं, मेंढी माऊलीची सेवा करणाऱ्या मेंढक्या बांधवाचं. याच्या कुळामध्ये तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. धनी ऐकलं पार्वती मातेचं. आणि मग